हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती डेली व्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सगळ्याच गोड ताईंचं आपल्या चॅनलवरती सहस्व आणि छान असं स्वागत आहे. तर चला, आजचं चाललं होतं माझं ब्लाऊजचं कटिंग. घरातली सगळे कामं आवरले होते आणि जवळजवळ दुपारची 1 वाजले होती आणि आत्ता मी ब्लाऊजचे कटिंग करण्यासाठी बसले होते. कारण सकाळचे भरपूर सारे कामं, मुलांना सुट्ट्या आहेत, नाश्ता जेवण सगळं घरातलं आवरणं, मुलांना ओरडणं, हे सगळे आवरणं झाल्याच्या नंतर मग माझ्या कामाची सुरुवात होत असते. तर तशीच आज पण माझी कामाची सुरुवात झाली होती. आता काही कधी मी आदल्या दिवशी रात्रीचं कटिंग करून ठेवत असते, पण आज माझं कटिंग आणि स्टिचिंग हे मला दोन्ही पण सोबत करायचं होतं. त्यासाठी मग थोडासा वेळ होता. म्हटलं चला, सकाळून लाईट पण गेलेली होती, तोपर्यंत सगळी घरातली कामं आवरून घेतलीत. नंतर लाईट आली, पण जे ब्लाऊज मला शिवायचे होते ते नेमकं माझे कटिंग करून झाले नव्हते. तर मग म्हटलं चला आता कटिंग करून घ्यावं. तर मी तर कटिंग करायला बसले होते. मग एकाच कस्टमरचे 5 ब्लाऊज होते आणि ते पण पूर्ण डिझायनर होते, म्हणजे एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये, स्टोन वर्कमध्ये होते. आणि त्यामध्ये मग काही एक्स्ट्राच्या काही डिझाईन नव्हत्या करायच्या. एक होता प्लेन, त्याला थोडंसं डबल नेक डिझाईन करायची होती. तर तीसुद्धा तुम्हाला लवकरच मी त्या आपल्या दुसऱ्या चॅनलवरती शेअर करेल, डिझाईन कशी काय. आता ह्या चॅनलवरती आपले डेलीचं रुटीन, डेलीचं व्लॉग असतात, मोठे छोटे दोन्ही पण. मिनी व्लॉग पण रोजचे असतात आणि जे मोठे व्लॉग असतात ते एक दिवस ॲड करून मी या चॅनलवरती पोस्ट करत असते. जसं की माझे कामाचं रुटीन जे काय आहे डेली व्लॉगमध्ये सगळंच काय दाखवलं जातं, तसं मी सगळं माझं शेअर करत असते. जे व्हिडिओज मी काम वगैरे करते, स्वयंपाक वगैरे करते, सगळ्या गोष्टी मी इथं शेअर करत असते. तर बऱ्याच ताई म्हणतात की ताई तू सगळं कसं कामाचं मॅनेज करते. तर बघा, आता तरी मुलांना सुट्ट्या आहेत म्हणून मुलं घरी आहेत, मग मी दुपारच्या नंतर कामाला बसते. पण ज्यावेळेस मुलं शाळेत जातात त्यावेळेस माझं सकाळचं काम 11 ते वाजूस्तं आवरतं आणि जास्तीत जास्त 12 वाजूस्तं, आणि त्यानंतर मी कामाला आपल्या हे शिवायच्या कामाला बसते. आणि मुलं माझे सकाळी जर शाळेत गेले तर संध्याकाळी थेट 5:30 वाजता येतात घरी. तर मग त्यामुळे मग माझा जेवढा काही वेळ माझा रिकामा असतो त्याच वेळेमध्ये मी शिवायचं काम करत असते. आणि कटिंग म्हणायला गेलं तर मी आदल्या दिवशी संध्याकाळी मी ते कटिंग करून ठेवत असते आणि तेच कटिंग केलेले ब्लाऊज मी दुसऱ्या दिवशी शिवायला घेत असते. पण आता एवढ्यात काय चाललं आहे की रात्रीचं थोडंसं गरमीमुळं जास्त जागा असं वाटत नाही. मग रात्री खूप जास्त झोप येते, दिवस मोठा असल्यामुळं खूप जास्त दमल्यासारखं होतं आहे आणि मग संध्याकाळी लवकर झोप येते. त्याच्यामुळं काय मग कटिंग करणं होत नाही. मग कधी दिवसासुद्धा मी कटिंग करून शिवत असते. तर चला, बोलत माझे इथं सगळे ब्लाऊज कटिंग करून झाले होते, पण पसारा भरपूर झाला होता आणि मुलांचं काय मस्त TV बघणं, खेळणं हे सगळं चाललं होतं. तर म्हटलं चला आता हे सगळं खालचं अगोदर आवरून घेते आणि नंतर शिवायला बसते. माझे ब्लाऊज शिवायला घ्यायचेत की माझ्या मैत्रिणीचा फोन आला. तिच्या कस्टमरचे 2 ब्लाऊज अर्जंटमध्ये द्यायचे होते. तर मग म्हटलं ठीक आहे, चला देऊयात. आता ती काही जास्त शिवत नाही, तिच्या कमरेमध्ये थोडासा गॅप वगैरे पडलेला आहे आणि म्हणजे तिला जास्त काही दिवसभर बसायचं नसतं आणि कामंही खूप असतात. तर म्हटलं चला, आता आपल्याला तर काही काम केल्याशिवाय भाग नाही आहे, गरज तर प्रत्येकालाच कामाची असते. तर आता ही मी माझ्या मैत्रिणीचे सुद्धा ब्लाऊज शिवून देत असते. मी तुम्हाला ह्याच्याविषयी मी एखाद्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगेल. कारण सुरुवातीला ज्यावेळेस मी ब्लाऊज शिवायची त्यावेळेस मी तिचे पण ब्लाऊज शिवायची, कारण हात फिनिशिंग खूप गरजेची होती. त्यासाठी मग मी घ्यायची, पण मी नंतर काही बंदच नाही केलं. शेवटपर्यंत मी खूप वर्ष झालं आता तिचे काम करते आणि करणार आहे सुद्धा. कारण इतकी छान आणि मैत्री झालेली आहे आमची की आता नाही मी तिचं काम सोडू शकत, कारण खूप छान पद्धतीने मी काम करते आणि ती पण मला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये व्यवस्थित सांगत असते आणि मी पण सांगत असते. म्हणजे इतकं सगळ्या नॉलेज आम्ही एकमेकींना शेअर करत असतो. तर चला, जाऊ दे, ह्याच्याविषयी मी एखादा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला बनवून टाकेल. तर माझा हा ब्लाऊज बोटनेक ब्लाऊज होता आणि पूर्ण जवळजवळ हा फ्रंटनी तयार झालेला होता, बाहीसुद्धा तयार झालेली होती आणि बॅक मला हा रेडी करायचा होता आणि बॅक बोटनेक होता. तर पूर्ण ब्लाऊज म्हटलं रेडी करून घ्यावा आणि तर छान माझं इथं काम चाललेलं होतं. मग 2 ब्लाऊज मी तिचे पूर्ण कंप्लीट करून घेतले आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर बघा, हे दोन्ही पण ब्लाऊज होते. ह्याला फ्रंटनी पंचकोनी गळा होता, मस्त असा हा ब्लाऊज होता आणि बॅकने व्ही नेक होता. तर हा व्ही नेक आता खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये चाललेला आहे. मी बऱ्याच कस्टमरचे व्ही नेक ब्लाऊज डिझाईन बनवून देत असते, कारण सांगतात सिम्पल आहे आणि दिसायलाही सुंदर दिसतो. त्यानंतर बोटनेक डिझाईन होती ती पण बनवली. दोन्ही पण ब्लाऊज
माझे छान असे शिवून झाले होते, पण हुक बाकी होते. मग मी हुक लावायला घेतले आणि इथं मशीनवरतीच बसले होते. तोपर्यंतच मी लगेच म्हटलं हुक वगैरे लावून घ्यावं. आणि इथं ना विशालचं काहीतरी उटारेटे चालली होती, म्हणजे त्याचा बॉल कपाटीवरती गेला होता आणि तो काढायचा तो प्रयत्न करत होता. मग मुलांना ओरडता ओरडता माझं हे हुक लावूनसुद्धा झाले आणि छान असे ब्लाऊज कंप्लीट करून मी इथं पॅक वगैरे करून म्हटलं ठेवून द्यावे. कारण ती 5 वाजता येणार होती घ्यायला. म्हटलं ती नाही आली तर संध्याकाळी आल्याच्यानंतर मग हे त्यांच्याजवळ मला हे पाठवून द्यायचे होते ब्लाऊज. तर म्हटलं अगोदर हे सगळं पॅक करून ठेवावं आणि मग आपल्या कामाला सुरुवात करावी. म्हणजे माझे जे काही कस्टमर आहेत त्यांचे ब्लाऊज शिवायला घ्यायचे होते, जे मी 5 ब्लाऊज कटिंग केले होते. तर हा ब्लाऊज होता बोटनेक, बॅकने आणि फ्रंटने डीप होता. नाही, फ्रंटने सुद्धा बोटनेक होता आणि दुसरा होता तो तर सिम्पल डीपनेक होता. तर छान असे हे सगळं पॅक करून ठेवलं आणि त्यानंतर मग दुसरे ब्लाऊज जे काही घ्यायचे होते ते म्हटलं आता ह्यातले कोणते घ्यावं. आता काही ब्लाऊज मला कटिंग मी आत्ताच केल्यामुळं मी काही आदल्या दिवशी कधी कधी दोरे वगैरे मॅचिंग मिळतात का हे बघत असते. पण आता मला बघूयात म्हटलं, जेवढे दोरे मला मॅचिंग मिळतील तेवढे मी ब्लाऊज करून घेईन आणि दुसऱ्या दिवशी मग राहिलेली ब्लाऊज करील. कारण 2 दिवस बाकी होते ब्लाऊज देण्यासाठी. पण म्हटलं त्या अगोदर हे ब्लाऊज माझे सगळे तयार करून घ्यावे. तर बघूयात म्हटलं आता किती काय होते. तर त्या अगोदर मी दोरे म्हटलं चेक करून घेते. तर मला इथं 2 ब्लाऊजचे दोरे सापडले आणि 3 ब्लाऊजचे नव्हते सापडले. तर म्हटलं ठीक आहे चला, त्यातलासुद्धा एक दोरा नंतर मग म्हटलं बघूयात आधी कोणते कोणते मिळतात. तर सगळे दोरे बघू म्हटलं तर बॉक्स मी सगळे काढून घेतले आणि त्यानंतर दोरे वगैरे बघितले, चेक केले. तर मला 2 ब्लाऊजचे दोरे मिळाले. तर हे 2 ब्लाऊजचे मी पूर्ण रेडी करून घेतलेले आहेत. खूप सिंपल सोप्या पद्धतीमध्ये हे ब्लाऊज मी शिवलेलं आहे आणि मस्त असे एम्ब्रॉयडरी थ्रेडवर्कचं मस्त छान असं काम केलेलं होतं याच्यावरती. आणि बॅकला आणि फ्रंटला दोन्ही पण साईडला इथं डिझाईन आलेली होती आणि मस्त असा हा ब्लाऊज मी रेडी केला. आणि ह्यालासुद्धा बॅकने अशी एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये स्टोनमध्ये डिझाईन आलेली होती. तर ह्याचा पण व्ही नेक केला आणि छान अशी ही पण तयार करून घेतली. ह्याला एक्स्ट्राची लेस वगैरे लाईन लावली, फक्त नॉट लावले आणि छान असे हे गळे रेडी करून घेतले. असे जर एम्ब्रॉयडरी वर्कवरचे गळे असतील तर जास्त काही हेवी डिझाईन करायची आपल्याला गरज नाही पडत, कारण ते ऑलरेडी दिसायला सुंदर दिसतात. तर त्यामुळं नंतर ब्लाऊज सगळे आवरले आणि कामाचे सगळं आवरून घेतलं. पसारा जे काही झाडझूड वगैरे केली संध्याकाळची, दिवाबत्ती वगैरे सगळे झाले आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण माझा ऑलमोस्ट झाला होता सगळा. आणि मस्त असा आज डाळ कांदा खायची इच्छा झालेली होती. मस्त आहोंची डाळ कांद्याची भाजी कर, म्हणजे तुरीची डाळ, कांदा, टॅमॅटो वगैरे टाकून ते शिजवून घ्यायची आणि मस्त ती मसाल्याची भाजी तर शिजत होती. तोपर्यंत ही मटकी मी सकाळी भिजत घातली होती, ती छान अशी त्याचं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि ती सुकवायला घेतली. थोडीशी सुकून म्हटलं बांधून ठेवावी, जेणेकरून सकाळी मस्त अशी नाश्त्याला त्याची उसळ बनवता येईल. तर मग मस्त अशी त्याची उसळ, मस्त भेळ वगैरे बनवली जाते किंवा उसळ वगैरे. तर त्याच्यासाठी मग ही मटकी सुकून घेतली आणि मग छान अशी घट्ट बांधून घ्यायची कपड्यामध्ये आणि असं पॅक बंद ह्याच्यावर डब्यामध्ये ठेवून द्यायची, जेणेकरून काय होतं मटकीला मोड वगैरे मस्त येतात. तर हे सगळं केलं आणि मग रात्रीचे जेवणं वगैरे सगळं करून घेतलं, सगळं आवरून वगैरे घेतलं. आता पुढे काही जास्त व्लॉग मी जास्त शेअर नाही केला आणि तर मस्त तेवढं करूच तर इथं छान अशी उकळी फुटली होती, शिजून पण झाली होती. तर म्हटलं आता चला जेवण वगैरे करू. आता चला व्हिडिओला इथंच थांबवते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.